ते मंत्री प्रधानमंत्री असले तरी नाही, पण हे एक सत्य आहे की तुम्हाला जे आज सत्य येते त्यांच्याच कडून काम करून घ्यायचं। नमस्कार ईपीएस 95 पेंशन धारकों, आपका स्वागत है हमारे यूट्यूब चैनल टेक्निकल मोदी 2.0 में। जैसे कि साथियों, मैंने आपको पहले भी जानकारी दी थी कि किस प्रकार से कमांडर अशोक रावत जी ने, जो कि सरकार के नए नियम लागू हुए हैं, उनके बारे में जानकारी दी थी। और साथ ही साथ उसके बाद कमांडर अशोक रावत जी ने एक बैठक संबोधित करने के बारे में भी बात की थी, जो कि बैठक कल हो चुकी है। उसमें कमांडर अशोक रावत जी ने क्या जानकारी दी है और किस तरीके से उन्होंने बताया कि किस प्रकार से जो कि नई रणनीतियां हैं, आंदोलन की रणनीतियां क्या हैं और किस प्रकार से पेंशन बढ़ोतरी को आगे बढ़ाया जाएगा और किस प्रकार से श्रम मंत्रालय और वित्त मंत्रालय और ईपीएफओ कार्यालय को आगे पर पत्र सौंपने हैं और आगे क्या बड़े आदेश जो कि सरकार द्वारा घोषित किए जा सकते हैं, जो कि पेंशन धारकों के हित में होंगे या नहीं होंगे, इसके बारे में भी जानकारी कमांडर अशोक रावत जी ने पूरी दी है। और साथियों, आपको ये जानकारी हम आपको बताने वाले हैं किस प्रकार से कमांडर अशोक रावत जी ने जानकारी दी है। चले जानते हैं क्या बोले कमांडर अशोक रावत जी। ते मंत्री प्रधानमंत्री असले तरी नाही, पण हे एक सत्य आहे की तुम्हाला जे आज सत्य येते त्यांच्याच कडून काम करून घ्यायचं। बरोबर आहे ना? तुमच्यातले जेवढे नेते देशात आपण नेमलेले अप्रामाणिक माणूस तुम्हाला सापडणार नाही, विकल्या जाणारा माणूस सापडणार नाही। पण आपल्याला काही पदासाठी आपण ते लहान नाही की आता दानवे करून काहीतरी व्हायचं आपल्याला। आपण अशा वयात आहे की या जन्मात काहीतरी करायचं, पुढच्या जन्माच्या खिडक्या दारं उघडून द्यायचे। बरोबर आहे? त्यामुळं इथं कोणी बेईमान नाही, इथं कोणी विकल्या जाणार नाही आणि इथे सगळे स्ट्रेट फॉरवर्ड लोक आहेत। पण विचार करावा लागतो की आपल्याला आपलं नाव कमवून नुसत्या टाळ्या घ्यायच्या का आपल्याला लोकांचं काम करून घ्यायचं। हे फार मोठा निर्णय आहे। मला जर असं वाटलं की मी नेतेगिरी करावी, चमकवावी, तर मी म्हणेन घ्या आत्मदहन करा। नाही सगळे करणार, 5-6 लोक करतील, माझं नाव होईल, पण पुढं काय? पुढं काय ते पाप घेऊन मी पुढे जाऊ आणि तशी गरज पडली तर सगळ्यात पहिले मी करेन। आता तुम्हाला इथे तुम्ही मोठ्या आशेने आलेले, इतका वेळ वाट पाहिली आणि तुम्हाला अशी इच्छा आहे की काय आतापर्यंत घडामोडी झाल्या तेही मी तुमच्या समोर ठेवाव्या, हे माझं कर्तव्य आहे आणि त्या घडामोडी ऐकून त्याच्याबद्दल मत बनवण्याचा तुमचा अधिकार आहे। आणि म्हणून इथे मी आलेलो आहे आणि पोखरकर दादांनी पण त्याच हिशोबाने इथे मीटिंग ठेवलेली आहे। आपण एक आंदोलन जाहीर केलं होतं, आंदोलनाच्या स्टेप्स आपण 4 केल्या होत्या, 4 चरण, की पहिल्यांदा सगळ्या एमपीला भेटून त्यांना पत्र द्यायचे। प्रॉब्लेम कसा आहे, आपले लोक, आता पुण्याची गोष्ट वेगळी आहे पण जनरली मी सांगतो तुम्हाला, 10-15 लोक जाऊन त्या एमपीला भेटू शकत नाही। त्यांना असं वाटतं हा आपलं नाव डायरीत लिहून गेल, खरं असं वाटतं। पुण्याची गोष्ट वेगळी आहे, इथे लढवय्येपणाच वेगळा आहे, ते त्यांनी इतिहासात सिद्ध केलेलं आहे। पण आता बाकी राज्यांमध्ये आता यूपीमध्ये 80 एमपीज आहेत, 80 एमपीज पैकी 8 एमपीला लोक भेटले असतील, पण भेटायची त्यांची तिथं म्हणजे असं आहे की ते एमपीच्या दारी येऊन असे बसतील, भेद एवढा मोठा आहे। आणि अशा लोकांचं आंदोलन आपण लढतोय की तुम्ही एमपीला जाऊन भेटा, तरी यावेळेस बऱ्याच एमपीजला भेटून त्यांना सांगून, विषय समजून सांगून, पण असं म्हणणारे आपली लोक नाही की 50 लोक 100 लोक जातील आणि म्हणतील साहेब हे तुम्हाला करावं लागतं, पुढच्या महिन्यात आम्हाला सांगा तुम्ही काय केलं आमचं। और साथियों, आपने जाना कि किस प्रकार से कमांडर अशोक रावत जी ने जानकारी दी है। कमांडर अशोक रावत जी का इसमें यही उद्देश्य था कि ज़्यादा से ज़्यादा पेंशनर्स तक ये बात पहुंचाई जाए कि जल्द ही आंदोलन होगा। जब तक पेंशन बढ़ोतरी या पेंशन बढ़ोतरी की घोषणा नहीं की जाती या पेंशन की धनराशि खातों में नहीं आ जाती, तब तक रुकने वाले नहीं हैं। इसको लेकर ही जल्द ही एक बड़ी बैठक होने वाली है, जो कि आपको जूम मीटिंग के माध्यम से देखने को मिलेगी। पूरी जानकारी हम आपको नेक्स्ट वीडियो के माध्यम से साझा करने वाले हैं। यदि आपने अभी तक हमारे इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है, चैनल को सब्सक्राइब कर दे, वीडियो को लाइक कर दे और बने रहिए हमारे साथ इसी प्रकार से वीडियो के अंत तक। और आपको जानकारी कैसी लगी कमेंट बॉक्स में बताना न भूले। मैं मिलता हूँ आपको एक और नई बड़ी ताज़ी खबर के साथ, लेता हूँ अलविदा, तब तक के लिए जय हिंद, जय भारत।